विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नैसर्गिक संसाधने या पाठावरील प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना रिकामी जागा संसाधने म्हणतात। पर्याय दिलेले आहेत, नैसर्गिक, मानवनिर्मित। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नैसर्गिक। ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो त्यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात। 2. वन किंवा रिकामी जागा हे प्राण्यांचे अधिवास आहेत। पर्याय दिलेले आहेत, गवताळ प्रदेश, पानझडी वने। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गवताळ प्रदेश। वन किंवा गवताळ प्रदेश हे प्राण्यांचे अधिवास आहेत। 3. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण रिकामी जागा आहे। पर्याय दिलेले आहेत, 35%, 29.20%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 29.20%। प्रश्न दुसरा, मृदा तयार होणे कोणत्या घटकावर अवलंबून आहे? मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते। मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे। साधारणपणे 2.5 सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो। प्रश्न दुसरा, वनामधून कोणकोणती उत्पादने मिळतात? वनामधून आपल्याला लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती यासारखी उत्पादने मिळतात। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या नैसर्गिक संसाधनांचे उपयोग लिहा। 1. पाणी। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत आवश्यकता असते। यावरून आपल्याला पाण्याचे महत्त्व समजते। निसर्गातील संपूर्ण सजीवसृष्टी या संसाधनावर अवलंबून आहे। पिण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो। वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। त्यानंतर जमीन। विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठावरती जन्माला येणाऱ्या बहुतेक सजीवांची वाढ, वास्तव्य आणि मृत्यू जमिनीवरच होतो। जमीन या संसाधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जमिनीचा उपयोग आपण बांधकाम करण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या सजीवांच्या निवाऱ्यासाठी जमिनीचा उपयोग होतो। त्यानंतर भौगोलिक रचना, मृदा, हवामान, खनिजे आणि पाण्याची उपलब्धता यानुसार सुद्धा जमिनीचा वापर विविध कारणांसाठी केला जातो। प्राणी। प्राण्यांचा वापर मनुष्य विविध कारणासाठी करतो। घोडा, बैल, उंट, गाढव या प्राण्यांचा वापर मुख्यत्वे नांगरणी, प्रवास, माल वाहून नेणे या कामांसाठी करतो। तसेच शेळी, गाई, म्हशी यांचा वापर प्रामुख्याने दूध मिळवण्यासाठी केला जातो। प्राण्यांपासून मांस, अंडी, हाडांची भुकटी, कातळे इत्यादी उत्पादने मिळतात। त्यानंतर वने। वनातून आपल्याला लाकूड, रबर, डिंक, फळे यासारखी उत्पादने मिळतात। वनातून आपल्याला वेगवेगळ्या औषधी वनस्पतीही मिळतात। त्यानंतर खनिजे। खनिजापासून आपल्याला विविध धातू, रसायने मिळतात। रसायनांचा उपयोग औषधे तयार करण्याकरिता होतो। खनिजांच्या वापरावरून त्यांचे 2 प्रमुख गट पडतात, धातू खनिजे आणि अधातू खनिजे। पुढचा प्रश्न आहे, दिलेला ओघ तक्ता पूर्ण करा। नैसर्गिक संसाधने, मृदा, शेती, श्वसन, हवा, खनिजे, धातू, वनस्पती, वने। तर विद्यार्थी मित्रांनो, टेस्टमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सोडून दिलेली आहेत। तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।